शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966। पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे राहणारे रेखा अविनाश काळे यांना 1 मेला 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं जबर मारहाण केली। या घटनेप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी काळे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। सोने घेतल्याच्या कारणावरून गावातील 6 ते 7 जण घरी आले। त्यांना कुणी घेतलं असं विचारलं असता त्यावेळी ते म्हणाले, तुमच्या पतीनं घेतलं। त्यानंतर रेखा काळे तसेच अविनाश काळे यांना समोरासमोर घेतलं असता अविनाश काळे हे म्हटले की माझा सोन्याशी कसलाही संबंध नाही। त्यावेळी तो राग अनावर झाल्यामुळे त्या 6 ते 7 जणांनी जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। गुन्हा दाखल झालाय, मात्र काही आरोपी मोकाट फिरतायत। त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी काळे कुटुंबानं केली आहे। अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वेगळ्या प्रकारे आंदोलनाला बसू, असा इशाराही पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला गेलाय। माझं नाव रेखा अविनाश काळे, राहणार अस्तगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। 7 जण आले और त्यांनी म्हणजे संजय नागवडे ना दानमुडे, शोभा दानमुडे, रेखा पवार, राहुल थोरात, आकाश गाडीलकर, हे 7 जण आले घरी येऊन रमेश राहुल थोरात हे सगळेजण घरी आले। घरी आल्यावर त्यांनी गोडीने म्हणले अत्याचार, म्हणजे तुम्ही सोनं चोरलं, माझ्या भावाकडून घेतलं म्हणून त्यांनी असं सांगितलं। तिला म्हणलं आम्ही काही कोणतं सोनं घेतलेलं नाही, काय नाही। सुभाष पठारे कोण, ती म्हणली माझ्या भावाकडून सोनं घेतलं तसं म्हणून ती म्हणली चला तुम्हाला खरं खोटं करायचं, वाळवण्यात चला। वाळवण्यात गेल्यानंतर तिथं आम्हाला फसवून नेलं। ते 10-12 जण तिथं होते वाळवण्यात। तिथं आतमध्ये थांबलो आम्ही, तिथं ते आले नाही। आमच्या रांजणगाव आणि रायतळ चौकात तिथं उभे होते। तिथं आम्हाला दोघांना, आम्ही घरी जाताना वाट पाहून घरी निघलो। घरी निघल्यावर आम्हाला जाताना तिने वाटावं कोंडलं। तिथं वाटावं कोंडल्यावर त्याने आम्हाला तिथं थांबवलं आणि आम्हाला त्यांच्या ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यावर सुभाष पठारला विचारलं की बा तुम्ही ह्याच्याकडे सोनं दिलं का? ते म्हणले ह्यांच्या माझं काही संबंध नाही, मी काही सोनं तुमचं चोरलेलं नाही। तसं म्हणल्यावर संजय गाडेकर म्हणला की ह्यांना गौरव गाळे म्हणला की हे दोघांना फटकून काढा। मी केस सुपा पोलीस स्टेशनला दिली। माझी पोलीस स्टेशनला मागणी आहे की आरोपींना धरावा, आरोपींना तडीपार सजा द्यावा। त्यांनी आमच्यावर अत्याचार केलाय। ते रोज हिंडते सुप्याला, आरोपी हिंडू राहिले, त्यांना कोणी धरून आणलं नाही। मग त्याच्यावर कारवाई करावा, त्यांना धरावा। आमच्या आदिवासी कुटुंबावर जे हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी अन्याय केलाय। आम्हाला येऊन मारहाण करून गोडीत बोलून आमच्या घरी येऊन नेलं। मी कंपनीत कामाला ड्युटीवर असताना वावणे बोलून घेतलं। 4-6 जणांनी दारू पाजून आणले। त्यांनी पाजून आणून आम्हाला मारहाण केली, पुढे काढून असं 4 लोकांसमोर लोक ऐकत होते गावातले, त्यांनी ऐकलेले संपूर्ण। साहेबांनी पंचनामा केलाय आपल्या ड्युटी साहेबांनी त्यांनी, पण आरोपींना 2 आरोपी धरले, अजून 5 आरोपी राजरोज सुप्यात हिंडत आहेत। 2 महिला आहे, नंगाड उतरचे आहेत या, असे अनेक त्यांनी खोट्याने अटक पोलीस स्टेशनला जाऊन केसी केलेली आहे त्यांनी। अजून त्याचा मुलगा सुद्धा दारू पिऊन दमदाटी करतो। अजून 4-5 जण गुंडगिरीचे दारू धंदे त्याचे अवैध, ते लोकांवर दमदाटी करून आम्हाला सुद्धा जीव मारण्याची धमकी दिली। मला स्वतः मारलं, माझ्या मंडळीला मारलं। अजून आमच्या लोकांवर अन्याय करायला जातीवादी शिवाय दिली। तरी साहेबांनी, मेहरबान साहेबांनी लवकरात लवकर त्यांना अटक करावी, कडक सजा द्यावी त्यांना, आणि आमच्या कुटुंबावर पोलीस संरक्षण द्यावं। आमच्या अन्याय व्हावा नाही, त्याला अटक नाही केली तर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल।
पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी पारनेर तालुक्यातील आसनगाव येथील आदिवासी पारधी कुटुंब तेथे राहते. त्या ठिकाणी त्यांना आपल्या वाचवणुकीचं काम करतात. असं करत असताना काही गावगुंड प्रवृत्तीचे लोक जे सवर्ण मंडळी आहे त्यांनी मिळून त्याला चोरी केलेलं सोनं, माझ्या भावाने आणलेलं सोनं हे द्या असं म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या घरी रात्रीचे गेले आणि जाऊन त्यांना त्या खरे खोटे करण्यासाठी त्यांना त्या पठारीची ते घेऊन गेले. घेऊन जात असताना त्यांना त्या ठिकाणी समोरासमोर करण्यासाठी कबूल नव्हते, परंतु त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली. जे या ठिकाणी लाज वाटेल असं कृत्य केलं त्या महिलेसोबत. तर मी त्यांचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की ह्या पद्धतीनं आमच्या पारधी कुटुंबावरती जो अन्याय अत्याचाराचा प्रश्न आलेला आहे तर उद्भवलेला आहे, त्याला ताबडतोब पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्यावरती दखल घ्यावी. या ठिकाणी पोलीस निरीक्षक आहेत, सुपा पोलीस स्टेशनला पण या ठिकाणी फिर्याद दाखल झाली. त्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना तातडीने अटक करावी व या आदिवासी कुटुंबांना योग्य रीतीने न्याय मिळवून द्यावा ही आमच्या पारधी समाज संघटनेच्या वतीनं मी मागणी करत आहे. अन्यथा आम्हाला त्याच्या विरुद्ध आंदोलनाचा पावित्र्य उठावं लागणार आहे. आदिवासी पारधी समाज संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि आज जो काही त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्याचे इतिपुढच्या काळामध्ये अशा आदिवासी कुटुंबावर होणारे अन्याय अत्याचार तातडीने पोलीस अधीक्षक साहेबांनी त्याची दखल घेऊन तातडीने थांबवण्यात यावे अशी जाहीरपणे मागणी करतो. त्याच पद्धतीने आता जे काही फिर्यादीमध्ये नाव आहे ते आरोपी रोजपणे फिरत आहेत, हिंडत आहेत, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशा पद्धतीनं न होता त्या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी व या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा ही महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मागणी करत आहेत. तर काळे कुटुंबाला या आरोपींपासून धोका असून त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी केली आहे. यावेळी अजित भोसले, अविनाश काळे, अक्षय काळे यांचीही उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.